आणखी एक मोठी बातमी समोर येते। पैसे वाटतानाचा आणखी एक व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केलेला आहे। आपण पाहतोय थोड्याच वेळापूर्वी रोहित पवारांनी काटेवाडीतला एक व्हिडिओ ट्विट केलेला होता, त्यानंतर त्यांनी पुन्हा एक नवा व्हिडिओ ट्विट केलेला आहे। पैसे वाटत असतानाचा एक व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केलेला आहे। हा व्हिडिओ आपण पाहतोय। आता या व्हिडिओत जो माणूस दिसतोय तो तुमच्या ओळखीचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा नातलग नाही असं म्हणू नका, आणि इतर लोक तुमच्या कंपनीचे कर्मचारी नाहीत असंही म्हणू नका, असं त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलेलं आहे। रोहित पवारांनी थेट इशारा दिलेला आहे। पैसे वाटतानाचा हा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केलेला आहे। दरम्यान आपण पाहतोय जो माणूस दिसतोय तो तुमच्या ओळखीचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा नातलग नाही असं म्हणू नका, असं देखील रोहित पवारांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलेलं आहे। काही वेळापूर्वी त्यांनी काटेवाडीतला देखील असाच एक व्हिडिओ ट्विट केलेला होता, त्यानंतर त्यांनी हा नवा व्हिडिओ ट्विट केलेला आहे। सुभाष खराब 678 दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत। सागर, आपण पाहतोय पुन्हा एक नवा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केलाय। नक्की रोहित पवारांकडे अजूनही काही व्हिडिओ आहेत की शरद पवार गटाचे रोहित पवार हे आमदार आहेत आणि अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल बारामती मतदारसंघात अनेक ठिकाणी पैसे वाटलेले आहेत। प्रत्येक मतदारसंघात म्हणजे खडकवासला असेल, भोरवेलला असेल, बऱ्याच ठिकाणी पैसे वाटप झाल्याचे व्हिडिओ हे रोहित पवारांकडे आलेले आहेत आणि त्यानुसार आता ते एक एक व्हिडिओ ट्विट करतात। 1 तासापूर्वी रोहित पवारांची पत्रकार परिषद जी आहे ती झाली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मोठ्या प्रमाणावरती पैसे वाटप जे आहे ते केलं जातंय आणि 4 नंतर काही कार्यकर्ते गुंडांचा वापर करून अजित पवार गटाकडून काही बूथ ताब्यात घेतले जातील आणि बूथ ताब्यात घेऊन बोगस मतदान जे आहे ते केलं जाणार आहे असंही त्यांनी भाकीत वर्तवलेलं आहे। आणि त्या पद्धतीने त्यांनी पोलीस अधीक्षक असतील त्यांच्याकडे तक्रार केली आहे। निवडणूक आयोगालाही त्यांनी तक्रार केलेली आहे की प्रत्येक बूथवरती लक्ष तुम्ही ठेवावं आणि काही ठिकाणी पैसे अजून पोहोचलेले नसतील ते पोहोचल्यानंतर जास्त मतदान होईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी पैसे वाटप झाल्यानंतर दुपारी 3 नंतर अजूनही मतदानाला जो प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत नाही तो जास्त प्रमाणावरती पैसे वाटल्यावर होईल असे आरोप रोहित पवारांनी पत्रकार परिषदेतून केले आणि त्यानंतर हा व्हिडिओ निश्चितच आपण पाहतोय सागर, अजित पवार गटावर हा गंभीर आरोप करण्यात आलाय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। कारखान्यातल्या कर्मचाऱ्याने पैसे वाटलेत असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलेला आहे। यापूर्वी देखील त्यांनी असाच एक काटेवाडीतला व्हिडिओ ट्विट केलेला होता, त्यानंतर हा पुन्हा एक नवा व्हिडिओ ट्विट करत त्यांनी अजित पवार गटावर थेट निशाणा साधलेला आहे। यावर आता अजित पवार गटाकडनं काय स्पष्टीकरण येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे त्यांनी या संपूर्ण व्हिडिओ ट्विट करताना एक कॅप्शन देखील दिलं। या व्हिडिओमध्ये जो माणूस दिसतोय तो तुमच्या ओळखीचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा नातलग नाही असं म्हणू नका, आणि इतर लोक तुमच्या कंपनीचे कर्मचारी नाहीत असंही म्हणू नका, असं रोहित पवारांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलेलं आहे। पैसे वाटतानाचा आणखी एक व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट करत अजित पवार गटावर थेट निशाणा साधलेला आहे। हाच तो व्हिडिओ आपण पाहतोय।